हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. ही जी भाजी दिसत आहे ती हरभऱ्याची गरगटी भाजी आहे. सर्वांना ही खूप आवडत असेल, मला पण खूप आवडते. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हरभऱ्याची भाजी 1 वाटी घेतली, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण घेतलेला आहे. आता ही आपण हरभऱ्याची भाजी मी प्लेटमध्ये सगळी ओतून देते. त्यावर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, नंतर हरभऱ्याचं पीठ टाकून घेते. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. अशी हरभऱ्याची भाजी तुम्ही करता का ते मला कमेंटमध्ये सांगा. चवीनुसार मी मीठ टाकून घेतले. आमच्याकडे अशीच भाजी करतात, पण एवढी भारी टेस्ट लागते, खूपच मस्त. धनिया पावडर 1 चमचा टाकले, हळद अर्धा चमचा टाकून घेतली. थोडंसं मी लाल तिखट टाकून घेते, म्हणजे हिरव्या मिरच्याना जास्त तिखट नाहीत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं प्लेटमध्येच. आणि आता आपण कढईमध्ये मस्तपैकी फोडणी देणार आहोत. गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 माप तेल ओतून घेते. तेल गरम झाले की त्यामध्ये मस्तपैकी जिरे मोहरी टाकून घेऊया. इथे 1 छोटा चमचा मोहरी टाकून घेतली, छोटा चमचा जिरे टाकून घेते. त्यानंतर यामध्येच लसूण टाकून घेते. आता मस्तपैकी लसूण टाकून घेतलेला आहे. खूप सुंदर वास येत आहे लसणाचा. आता त्यामध्येच हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. लसूण आणि हिरव्या मिरच्या मस्तपैकी तेलात तळल्या की मग आपण यामध्ये आपल्याला गरगटा करायचा आहे, म्हणजे 1 ते 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचे. आता इथे लाल लसूण झाला की लगेच त्यामध्ये पाणी ओतून घेते. अशी ही भाजी आपल्याला गावाकडेच भेटते. तर मी आमच्या सासूबाईंनी ही गावाकडून भाजी आणली होती. ती आतापर्यंत थोडी थोडी करून आतापर्यंत गेली. आता ही लास्टची भाजी राहिली होती, म्हणून म्हणलं रेसिपी राहिली, आता मग भाजी करूनच दाखवते, म्हणून ही रेसिपी टाकली आहे. लसूण छान लाल झालंय. आता त्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेतले, अंदाजे अर्धा चमचा हिंग टाकले. आता ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये. आता त्यामध्ये मी 1 ते 2 ग्लास पाणी ओतून घेते. 1 वाटी हरभऱ्याची भाजी आहे आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि 2 चमचे हरभऱ्याचं पीठ, तर त्याला थोडंसं 2 ग्लास तरी पाणी व्यवस्थित लागणार आहे शिजण्यासाठी. आता हे पाण्याला उकळी आली ना, मग हरभऱ्याची भाजी टाकून घ्यायची यामध्ये. आता मस्तपैकी पाण्याला उकळी फुटत आलेली आहे. आपण आता भाजी मिक्स करून ठेवलेली आहे ते टाकून घेऊया. आता मी तुम्हाला सांगते की मी भाजीमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स का करून घेतलं, कारण की आपण आता पाण्यामध्ये भाजी टाकणार, वरून सगळं बेसन पीठ शेंगदाण्याचं कूट असं टाकलं ना, व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होत नाही आणि आपला गरगटा व्यवस्थित होत नाही. आता तुम्हाला मी दाखवते. इथं पळी मी नुसती नॉर्मल हलवली आहे, तरी पण यामध्ये अजिबात गाठी बनल्या नाहीत. मग याचं कारणच आहे की आपण भाजीमध्ये सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या आणि पाण्याला फोडणी द्यायची आणि ती भाजी सर्व अशी ओतून घ्यायची, तर 1 नंबर भाजी होती. ही रेसिपी ना मला माझ्या मोठ्या मामीने शिकवली होती. मी मामीजवळ राहायचे ना, त्यावेळेस मामीने मला अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी शिकवली होती. या भाजीसोबत माझ्या खूप भावना जुळलेल्या आहेत, त्यामुळे ही भाजी मला खूप आवडते. आता 5 ते 10 मिनिटासाठी झाकण झाकून देऊन मस्तपैकी शिजवून घेऊया. ही भाजी खायला लागले ना, मला माझ्या मामा मामीची आठवण, आजोबाजीची आठवण येते. कारण की पहिली रेसिपी मी मामीच्या हातून शिकलेली आहे. तिथं हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा मामीने असंच शिकवलं होते की भाजी टाका, त्यात सर्व वस्तू मिक्स करा आणि पाण्याला फोडणी द्या आणि ती भाजी गरगटून घ्या, म्हणजे गाठीच होत नाही. तर अशा प्रकारे भाजी आपली शिजत आलेली आहे. त्याला आता मस्तपैकी हलवून घेते आणि 5 ते 10 मिनिटासाठी परत झाकण झाकून देते, म्हणजे आपलं पीठ जे आहे ना ते व्यवस्थित शिजलं जातं.
आपले जे मोठे माणसं असतात ना, त्यांनी काही गोष्ट आपल्याला सुरुवातीला शिकवली ना, ते आपल्या मनाला खूप भिनून जाते आणि आपण त्या गोष्टी कधीच विसरत नाही. त्यामुळे मला हरभऱ्याची भाजी ना 1 मिनिटात करायला येते आणि मला लगेच मोठ्या मम्मीची आमच्या आठवण येते. आता तुम्ही बघू शकता, इथे मी दाखवत आहे भाजी शिजली आहे आणि कुठं पण गुठड्या झाल्या नाहीत. आता तुम्हाला मी वाटीमध्ये भाजी सर्व करून देते. तुम्हाला हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण अशा प्रकारच्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे, कारण की आत्ताच्या भाज्या बघा खूप मसालेदार असतात, त्यामध्ये खूप मसाले असतात आणि मसाले खाऊन आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या गावाकडच्या पद्धतीच्या आणि आपल्या आजीच्या हातच्या पद्धतीच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही आणि आपल्याला टेस्ट पण वेगवेगळी भेटणार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.